एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? सर मित्रांनो, ही आतली बर का, म्हणजे हे आतलं वर्तुळ म्हणजे ही वर्तुळाकृती बाग, ज्या बागेचा व्यास गणित म्हणते 84 मीटर आहे. ह्या बागेभोवती रस्ता तयार करायचा किती? 3.5 मीटर रुंदीचा. ओके, हा समोर या वर्तुळ आकृती बागेभोवती ही जी लेअर दिसत आहे तुम्हाला, हा आहे रस्ता, ज्याच्यामध्ये मी टिंबे केले. आणि हा रस्ता तयार करायचा लेकरांनो 3.5 मीटर आणि रुंदीचा. प्रश्न विचारला त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती असेल सर? उत्तराप्रत कसं जायचं लेकरांनो? हे आतलं वर्तुळ बघा, हे वर्तुळ म्हणजे वर्तुळाकृती बाग आहे आणि जिचा व्यास 84 मीटर आहे असं गणित म्हणते. व्यास म्हणजे वर्तुळाचे समान दोन भाग करणारी रेषा. वर्तुळामध्ये असे वर्तुळाचे समान दोन भाग करणारे अनंत व्यास असू शकतात. आता आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या वर्तुळाची त्रिज्या किती हे शोधू. आता त्रिज्या काढण्यासाठीचं सूत्र व्यास दिला असता व्यास भागीला 2. व्यास दर्शवला 84 ला 2 न भागा, अर्थात बे दोन्ही 4 बेचूक 8 म्हणजे 42 मीटर ही काय असणार? हो, त्रिज्या असणार ह्या आतल्या वर्तुळाची. ओके, याला सेंटरमधून इकडं 42 मीटर आणि इकडं सुद्धा 42 मीटर असं आपण लिहू शकतो. त्रिज्या व्यासाच्या निमपट असते. प्रथमतः वर्तुळ आकृती, लक्ष द्या, बागेचे वर्तुळ आकृती बागेचे क्षेत्रफळ काढू. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ हे सूत्र वापरा, पाय आर वर्ग. आता पायची किंमत 22/7 असते आणि आर म्हणजे काय? त्रिज्या. या वर्तुळाकृती बागेची त्रिज्या 42 मीटर आहे सर. आर वर्ग म्हणजे हे 42 2 झाले, हा गुणाकाराच्या स्वरूपात. आता हा भाग जातो 6 न, इथं उरले 22, 6 आणि 42. 22 गुणिला 6 गुणिला 42. हा गुणाकार लेकरांनो 132. याला गुणिला परत 42. हा गुणाकार 5 5 44 चौरस मीटर. हे काय आहे? त्या वर्तुळ आकृती बागेचं क्षेत्रफळ आहे. हे आतलं वर्तुळ म्हणजे ही वर्तुळाकृती बाग. या बागेभोवती गणित म्हणते 3.5 मीटर रुंदीचा, जो मी ठिपके असं दाखवून इंडिकेट मी तो रस्ता केला. इथे हे रस्ता नाव लिहिलेलं आहे. या वर्तुळाकृती बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा. त्या रस्त्याचं क्षेत्रफळ विचारलं. आता गणितातली जादू बघा. ही त्रिज्या मित्रांनो 42 आहे आतल्या वर्तुळाची. आता हा रस्ता तयार करायचा 3.5 मीटर रुंदीचा, म्हणजे आता हे वर्तुळ मोठं झालं. या आतल्या वर्तुळाला आता विसरा, बाहेरचं वर्तुळ बघा, ज्या वर्तुळामध्ये रस्ता सन्निहित आहे, समाविष्ट आहे. मग 42 मध्ये हे 3.5 मीटर जो काही रस्ता रुंदीचा तयार करायचा, त्या 42 मध्ये हे 3.5 मिळवा. 42 मीटर आणि त्याच्यामध्ये अधिक 3.5 मीटर, ही बेरीज 45.5 मीटर. आता 45.5 मीटर हा काय? तर मोठ्या वर्तुळाचा. मोठं वर्तुळ कोणतं हो सर? या वर्तुळाच्या केंद्रापासून इथपर्यंत त्रिज्या असलेलं हे मोठं वर्तुळ. आतल्या वर्तुळाची त्रिज्या 42 मीटर लक्षात आलं तुमच्या. आणि हा 3.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करायचा, म्हणजे ही त्रिज्या वाढली. आता हे मोठं वर्तुळ, आतल्या वर्तुळाला विसरा. या मोठ्या वर्तुळाचा आता क्षेत्रफळ काढू. नंतर मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून हे आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करू, म्हणजे ह्या रस्त्याचं आपल्याला क्षेत्रफळ मिळेल. आता लक्षात घ्या, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या
किती हो ही 45.5 मीटर. मग आता इथं प्रश्न निर्माण होतो, मोठ्या वर्तुळाचे, लक्ष द्या, क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग. आता पायची किंमत 22 असते. आर, मोठ्या वर्तुळाची, आर म्हणजे रेडियस, त्रिज्या आहे 45.5. इथं आर वर्ग केला म्हणून 45.5 दोन झाले. हा गुणाकाराच्या स्वरूपात लेकरांनो, हा भाग 6.5 न जातो. ओके. आता उरले 22 गुणिला हे 6.5 गुणिला हे 45.5, हा गुणाकार म्हणजे 143. परत गुणिला 45.5, हा गुणाकार करून पहा वाटल्यास 506.5 चौरस मीटर. हे काय, या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ. लक्षात आलं तुमच्या. आता या मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातून हे आतील वर्तुळाचं म्हणा किंवा आतील वर्तुळाकृती बागेचं म्हणा, हे क्षेत्रफळ वजा करा. इथंच लिहितो 544. ओके. इथं काही नाही, शून्य घेऊ शकता तुम्ही. चौमी वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर. हे उत्तर येते 962.5. काय हो, तर चौमी. हे असणार रस्त्याचं क्षेत्रफळ. ओके. लक्षात आलं तुमच्या. काय काय केलं कळलं नसेल, हे गणित पुन्हा एकदा बारकाईनं लक्ष देऊन पहा, ऐका. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.